जय महाराष्ट्र मित्रांनो, आपला दर्शनाचा प्रवास चालत चालत कुठे आलाय माझ्या कपाळावर लागलेल्या टिळ्याने तुम्हाला समजत असेल. आम्ही निघालोय देवळाकडे वाटचाल. आज रामनवमीचा पवित्र दिवस आणि आम्ही चक्क आलोय विठुरायाच्या पंढरी. मंदिराकडे असलेल्या 5 तासाच्या रांगेमुळे आम्ही ठरवलं की पहिली चाय प्राशन करूया आणि मग ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात आम्ही ही माऊली माऊली नावमुखी घेत विठुरायाकडे पुढे सरकतोय. वाटेत चालता चालता विविध प्रकारच्या ऑथेंटिक वस्तूंची दुकाने होती. प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या प्रांगणात श्रीरामाची रांगोळी आणि रघुनंदनाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे चालत निघालो. जसे मंदिराच्या समोरच्या बाजूस आलो, इथे आम्हाला लोकांची खूप सारी वर्दळ दिसणारच, कारण की मी तुम्हाला जसं की बोललो की 5 तास असेल एवढी मोठी रांग आहे. 5 तास. आणि आता आमच्या समोर काही लोक आले ना, ते आम्हाला म्हणाले की 9 तास लागले भाऊ दर्शनाला. किती? 9. डोक्याला विठुरायाचा गंध लावत, विठ्ठल नामाचा जयघोष करत फायनली इतक्या वर्षांपासून वाट पाहत असलेला क्षण माझ्या आयुष्यात आला आणि मी विठुरायाच्या पंढरीत पोहोचलो. संध्या नामदेव प्रवेशद्वार. मंदिराच्या एक्झॅक्ट समोर इथे एक संत महात्मे उभे आहेत आणि त्यांचा चरण स्पर्श सर्व लोक, मोठे लहान, सर्व एकदम भक्तिभावाने पडत. मी देखील यांचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर हे आजोबा पाहिले. तुम्हाला शब्दात एक्सप्रेस नाही करू शकत असा माझा अनुभव आहे. सेम ॲज मी बालाजीला गेलो आंध्रामध्ये, मी त्र्यंबकेश्वरला होतो महादेवाला. मी खूप देवदर्शन करतो, पण इथे वेगळाच फील आला. थोडस निघालो तिथून आणि आईला कुंकू घ्यायचं होतं, तर कुंकू घ्यायसाठी आम्ही थांबलो. मग चंद्रभागेच्या दिशेने वाटचाल आणि इथे द्वारकाधीशाचं मंदिर. तोच द्वारकाधीश, तोच पंढरीनाथ, तोच नारायण, तोच वासुदेव, तोच रामचंद्र, तोच श्रीकृष्ण. इथे हे पंढरपूर कॉरिडॉरचं काम करायच्या विचारात आहे. थोडा विवादित सीन आहे, कारण की खूप साऱ्या लोकांचे छोटे छोटे घरं वगैरे, आणि हा जो रोड आहे हा नदीपासून डायरेक्ट विठुरायाच्या मंदिरापर्यंत पूर्ण कॉरिडॉर बनवायचा सरकारचा प्लॅन आहे. पण आता बघूया पुढे जाऊन काय होतं काय नाही. बऱ्याच गोष्टी तसं आपण आता पोचतोय. चंद्रभागेच्या तीरी, चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी, तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. तुम्हाला सांगतो राजा हो, आयुष्यात एकदा काय आयुष्यभर या मंदिरात यात राहो. मला सांगतो राजा हो, आयुष्यात एकदा काय आयुष्यभर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा या मंदिरात येत राहो. जे येता त्यांनी माझ्यासमोर एक्सप्रेस केलं होतं की अरे तू पंढरपूरला गेलाय. मी म्हणायचो नाही,
आणि तुला जे जाऊन बघा, मी तुला सांगणार. जे दरवर्षी वारीचे व्हिडिओज वगैरे बघतो, लोक एकदम आनंदाने पूर्ण देवाकडे वाहून देता स्वतःला. ते का वाहून देता, त्याची एकदम काय म्हणता अनुभव एकदम नेक्स्ट लेवल तो मी देखील अनुभवलो. एकदम जबरदस्त, अक्षरशः अंगावर काटे आले होते देवाकडे बघ. उन्हाचा खूप सारा तडाखा, पण देवाच्या भक्तीत काहीच जाणवत नव्हते. नदी पात्रात पूर्णपणे उतरलो आणि नेहमीप्रमाणे आपल्या नदीची, देवीची, चंद्रभागेची पूजा करण्यासाठी दिवा आणि फूल घेतले. तिथे मला गाय भेटली, आजोबा भेटले, खूप सारे आजी, म्हणजे अलगच वाईब एकदम. बघा, वासुदेव अल्ला रे वासुदेव अल्ला, वासुदेव अल्ला रे वासुदेव अल्ला. भिंतीवर आय गेस एक कोरीव काम करून विठुरायाची मूर्ती बनवली. खूप छान कलाकृती. भाऊ किती छान. हे आहे भक्त पुंडलिक महाराज यांचं मंदिर, आणि त्या भक्त पुंडलिक, संत पुंडलिक महाराजांच्या दर्शनासाठी लागलेली रांग. हे तेच पुंडलिक ज्यांच्या भेटीला वैकुंठातनं भगवान नारायण आले, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण. भक्त पुंडलिक त्यांच्या आई वडिलांची सेवा करत असताना देव प्रकट झाले. तर त्या देवाला पुंडलिकाने सांगितलं, सध्या माझ्या आई वडिलांच्या सेवेत आहे, तर तुम्ही तिथेच उभे राहा. तर उभे राहण्यासाठी पुंडलिकाने एक वीट सरकवली. त्या विठेवर देव उभे राहिले आणि त्यानंतर विठ्ठल 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 विठ्ठल. त्यानंतर देवाला विठ्ठल या नावाने ओळखले जाऊ. तिथेच पंढरपूर हे देवस्थान तयार झाले. संत ज्ञानेश्वर, माऊली, संत मुक्ताबाई, संत तुकाराम महाराज, नामदेव, अनेक संत होऊन गेले. त्या विठुरायाचा जयघोष करत गेले, प्रचार आणि प्रसार करत गेले. आज आषाढी कार्तिकीला खूप सारे लोक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात आणि आषाढी एकादशी तर पूर्ण एकदम पॅक असते इथे क्राऊड. मीही एकदम आनंद घेत होतो. खूप सारे लोक भेटत होते वेगळ्या लेवल मध्ये एकदम. काय पैसा, काय तुमचा स्टँडर्ड, काय पैसा, काय सगळं अलगच इकडे देवाच्या चरणी. एक नेक्स्ट लेवल पीस. रांग लागली पुंडलिकाच्या दर्शनासाठी. आणि इथे ना मी खूप सारे छोटे 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 शिवलिंग बघितले. इतके छोटे की तुम्ही विचार पण नाही करू शकत. बघा आता तुम्हाला दाखवतो. चप्पूच्या साह्याने इथे नाव चालवले जाते आणि तुम्हाला यामध्ये बसवून नदीचा पूर्ण नजारा दिला जातो. खूप सुंदर, खूप मजा येते. बघा, मी तुम्हाला बोललो की खूप छोटे छोटे महादेवाचे शिवलिंग आहेत. इतके छोटे की तुम्ही विचार पण नाही करू शकत. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना इंग्रजांनी अटक केलेली जागा 2 जानेवारी 1848 रोजी. स्वातंत्र्य लढ्यासाठी यांनी खूप मोठा लढा दिलेला आहे.
त्यांना इथे अटक झाली होती. सर्वच ज्यांच्यावर इंग्रज सरकारने जुलूम केला, बरेच लोक होऊन गेले. बघू शकतो तुम्ही किती छान मंदिर आहे. आणि एक गुरुजी तपस्या करतात. आम्ही काही त्यांची तपस्या वर्णन केली. आम्ही जाऊन शांत बसलो त्यांच्या बाजूला, कारण की खूप खूप छान वाटत होतं भावांनो. तुम्हाला काय सांगू, जबरदस्त. बसलो, उन्हात निघालो, पुढे निघालो. तुम्हाला बोललो मी, हे द्वारकाधीशाचं मंदिर खूप छान. आता ते रिनोव्हेशन मध्ये, नाही तर आपण मध्ये गेलो असतो, तुम्हाला दाखवलं असतं. बघा, 9 तासाची रांग. माझा तुम्हाला इथला पर्सनल अनुभव एकच सांगतो मित्रांनो, मला कुठेच असं झालं नाही जे मी इथे फील केलं, या मंदिरात फील केलं, अनुभवलं. एकदम नेक्स्ट लेवल. मी विठुरायाचं दर्शन घेतलं, माता रुक्मिणीचं दर्शन घेतलं, आणि लिटरली माझ्या डोळ्यात पाणी होतं. मला नाही माहिती का डोळ्यात पाणी येत होतं, का रडू येत होतं, पण असं समोरनं एकदम वेगळेच रेज येत आहेत, अंगातनं बाहेर जात आहे, असा फील होता डायरेक्ट, जो की कुठेच नाही अनुभवला मी आजपर्यंत. म्हणून मी बघत आलेलो आहे की ती 82 90 वर्षाची वारकरी इतक्या उत्साहाने उड्या मारून, इतक्या उंच उड्या मारून मारून जयघोष करतात विठुरायाचा. ते मी फक्त एका दर्शनामध्ये अनुभव. जसं जसं जमेल त्याने विठ्ठलाच्या दर्शनाला जरूर जावं पंढरपूरला. जय हिंद, जय महाराष्ट्र.